निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्रावती कृपेण वनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सौतीर्णा खलु पाण्डवर्न नदी कैवर्तक केशव पाराशर्यवच सरोजममलं गीतार्थगण्डोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा संबोधना बोधितं लोके सज्जनशतपदैरप्यपीयमानं मुदा भूयाद भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसिन श्रेयसे मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं समचरणसरोजं सान्द्रनीलाभुधावं जगननीतपानि मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमः त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे
ते नमस्कारोनी आता ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमा स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देयो क्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुति नन्दन हे दुःखभञ्जन मारुति नन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती कारौ पवन सुत विनती
समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चित्राकरिता घेतलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ श्रेष्ठ जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान श्री पांडुरंग परमात्म्याचा ज्यांना फक्त 15 दिवसात साक्षात्कार झाला. किती दिवसात? 15 दिवसात. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. ज्या महात्म्याची वाणी आपल्यासारख्या जनसामान्याला रुचावी पचावी गोड वाटावी यात काही नवल नाही देवा. पण ज्या महात्म्याची वाणी जगाच्या मालकाला म्हणजे त्या पंढरीनाथाला आवडावी असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत श्रीमंत श्री तुकोबाराय श्री महाराजांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 बाळूमामाच्या नावानं जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरता का निवडला? आता काही जणांना वाटतं की तुकोबरायांचाच अभंग सेवेला का निवडावा. तर त्याचं कारण असं आहे की त्यांनी कीर्तन कसं मन लावून ऐकलं पाहिजे. कसं ऐकलं पाहिजे? मन लावून ऐकलं पाहिजे. तुम्हाला सांगू, भलेही माझ्यासमोर बसलेल्या माता माऊलींच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ नसतील तुम्ही कधी वार्या केल्या नसतील, नाही पाहिले तुम्ही कधी ज्ञानोबा, नाही पाहिले कधी ते तुम्ही तुकोबा, पण एवढं मात्र जाहीरपणाने सांगेन, कधी गावाला गेल्या तर दारातल्या तुळशीत दिवा, आई वडिलांना जेवण, सासू सरसाला जेवण, गोट्यातल्या गाईला घास आणि एखादा वारकरी दारात आला रे आला की त्यांच्या पायावर डोकं टेकवून जी नमस्कार करते ते आमच्या या माता माऊली आहेत. बघा, आलात ना या मामांच्या दरबारात तुम्ही कीर्तन ऐकायला तर एक वाक्य सांगते मनापासून काळजात करून ठेवा. कधी मंदिरात गेलात आणि त्या मामांच्या समोर उभा राहिलात, मामांना सांगू नका की मामा आमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, उलट त्या अडचणींना सांगा की आमचे बाळूमामा किती मोठे. उभ्या जन्मात तुम्हाला संकट येणार नाहीत. बाळूमामाच्या आपण या महाराष्ट्रातल्या मातीतली माणसं आहोत म्हणून कीर्तनात कसं ताट बसायचं. हा, तुम्ही आलाय ना मामांच्या दरबारात कीर्तन ऐकायला, कीर्तनात कसं प्रसन्न बसायचं. आपण या महाराष्ट्रातल्या मातीतली माणसं आहोत. आपण जरा महाराष्ट्र कुणाचं ते ऐका. जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र, जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र, सईच्या कुंकवाने भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र, कर्तृत्वाच्या दरीने हिरवागार झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र, धर्मवीर संभाजी महाराजांनी बलिदान केलं आणि पुनीत झाला तो आमचा महाराष्ट्र. अजूनही सोपं करून सांगते, भारताच्या धनुष्यातील बाण म्हणजे महाराष्ट्र आणि इथे बसणाऱ्या प्रत्येकातील प्राण म्हणजे महाराष्ट्र. विठ्ठल अरे आमचा महाराष्ट्र उभा राहतो तो म्हणजे उगाचच नाही. या महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यांची उंची वाढते ती म्हणजे उगाचच नाही. इथे आपल्या जातीपातीच्या माऊल्यांनी इथे गाडून घेतलं तेव्हा हा महाराष्ट्र उभा राहिला. या मातीचा रंग लाल झाला म्हणजे तो म्हणजे उगाचच नाही. इथे आपल्या जातीपातीतल्या माऊल्यांनी इथं गाडून घेतलं, स्वतःचं रक्त या मातीत मिसळलं तेव्हा हा महाराष्ट्र उभा राहिला. आणि या महाराष्ट्रात जन्माला आलेलं फार मोठं व्यक्तिमत्व म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सखळांचा येथून या. सांगू तुकोबरायांबद्दल, ज्यांना दुपारी 12:30 वाजता काठीनं मारलं आणि संध्याकाळी कीर्तनात आणून उभं केलं ते तुकोबराय. एकुलत्या एका लेकीचा हट्ट पुरवण्याकरिता दगडाच्या नंदीचं दूध काढलं ते तुकोबराय. मी नेहमी कीर्तनात सांगते, दगड प्रामाणिक असतात पण माणसं नसतात. इंद्रायणीचं पाणी प्रामाणिक होतं म्हणून तर तुकोबरायांचा गाथा त्यांनी 13 दिवस जपून ठेवला. किती दिवस? 13
13 दिवस दगड प्रामाणिक आहेत म्हणून तर दगडाच्या नंदीनं दूध दिलं. अजूनही सोपं करून सांगते, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्मा राम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, एक पत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व करतो त्याला रामदास म्हणतात, आणि साक्षात देवाच्या पायाची पूजा करायला खाली आला ना त्यांना माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. त्या तुकोबांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. त्यांची ताकद तुकिता तुळनेसी ब्रह्मा तुकाशी आरे, मनोनी रामेश्वर, मनोनी रामेश्वर, जपी मस्तक ठेविले, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु दामा, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पाय लागले आवा. आरती तुकारामा. त्या तुकोबांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. चिंतनावर बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय न वक्त्याचं आद्य कर्तव्य. तसं सगळ्याला माहीत आहे, ज्ञात आहे आपण कशा निमित्त जमलो. तर आजचे जे निमित्त आहे ते निमित्त आहे आज रविवार. खरं तर माझं 14 तारखेलाच कीर्तन होतं इथं, पण काही अडचण आल्यास पुढं ढकललं गेलं. तर ज्यांनी मला कीर्तनाची सेवा दिली असे असणारे आमचे येरळकर काका असतील, आगलावे दादा असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद. तुमच्या हृदयामध्ये असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण वैष्णवताई दायगुडे पाटील, हरिभक्तपरायण जीवन महाराज दायगुडे, गुरुवर्य कुरेकर बाबा यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करते. बाळूमामांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या. ये मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या विठ्ठल. सांग बरे. विठ्ठल, विठ्ठल, खरं तर आज माझं बाळूमामांचं पहिलं कीर्तन आहे बरं का. खरं तर आज या दरबारामध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. बघा, सगळ्यांना मामांचं चरित्र माहिती आहे, बरोबर आहे की नाही? सगळ्यांना मामांचं चरित्र माहिती आहे, तरी पण ते तुम्हाला आठवते का, मी गेल्या वर्षी इथे आली होती वैष्णवीताईंसोबत, इथं गायनाला उभा राहिली होती. हां, तीच आहे मी. हां, म्हणून मला भेटायचं, बोलायचं. मला बोलणारी माणसं आवडतात. तर तुम्ही नाही बोलला का मी जाते घरी, चालतंय का? नाही, म्हणून माझ्यासोबत सगळ्यांनी बोलायचं. विठ्ठल, 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 विठ्ठल. तर चैतन्य आहे या दरबारामध्ये. सगळ्यांना मामांचं चरित्र माहिती आहे, तरी पण ते मामांचं चरित्र समजावून घेणं हे खूप गरजेचं आहे. आता मामांचं चरित्र आपल्यासारख्याने सांगावं आणि काय ऐकावं. मज पामराय काय थोर पण पायाची वाहन पायी बरी.
आपण मामांचा जर भंडारा आपल्या कपाळावरती लावला तर आपल्या नशिबात काही चुकलं असेल तर ते बदलवण्याची ताकद सुद्धा या मामांच्या भंडाऱ्यात आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. मामांचा जर विचार केला तर मामांचा जो जन्म आहे तो जन्म मायाप्पा आणि सुंदराबाईंच्या पोटी झाला. बघा, मामांचे मूळ पुरुष आहेत देसाई. तिथपासूनचा प्रवास आहे बाळाप्पांपर्यंत. बाळाप्पांचा मुलगा मायाप्पा आणि मायाप्पाचा विवाह सुंदराबाई नावाच्या एका मुलीशी होतो. मायाप्पा आणि सुंदराबाईंचा विवाह झाल्यानंतर आनंदाने संसार सुरू आहे. आता संसारात एका गोष्टीची कमतरता आहे. आता कुठल्या गोष्टीची कमतरता असते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कुठल्या गोष्टीची असते ऐका. म्हणून त्या आप्पाच्या वाडीच्या हलसिद्ध नाताला नवस आहे. अजून बरंच वर्ष झालं लग्नाला, पण घरात काय पाळणा हल्ला नाही. आपण म्हणतो ना, घरात काय पाळणा हल्ला नाही. म्हणून त्या सुंदराबाईंनी आप्पाच्या वाडीच्या हलसिद्ध नाताला नवस केला. कोणता नवस केला ऐका. पुत्र देई ऐसा गोंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. तुला जर पुत्र द्यायचा असेल तर त्याचा तिही लोकात झेंडा असला पाहिजे. त्याची माग काहीतरी कीर्ती राहिली पाहिजे, नाहीतर नाही दिलेला बरा. जेव्हा त्या महापुरुषाला माता सुंदराबाईंनी नवस केला, हा नवस फळाला आला. या नवसाला फळं मिळाली आणि मायाप्पा आणि सुंदराबाईंच्या पोटी 3 मुलांचा जन्म झाला. ऐका, कोणती 3 मुलं? भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरप्पा. नीट लक्ष देऊन ऐकताय ना? भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरप्पा. त्यामधले जे मधवे 2 नंबरचे आहेत ते आपले संत बाळू मामा आहेत. 2 नंबरचे जन्माला आलेत ना ते आपले मामा आहेत. आता जन्मापासूनच विचार करायचा म्हटलं तर मामांचा जो जन्म झाला त्या दिवशी दिवस होता द्वादशीचा. मामांचा जो जन्म आहे ना त्याच्या आदल्या दिवशी माता सुंदराबाईंचा कडक उपवास होता. आणि असे संत कोणाच्या पण पोटी जन्माला येत नाहीत. मामांनी माता सुंदराबाईंच्या पोटी जन्म घेतला. त्याचं कारण असं आहे की माता सुंदराबाईंची कुस तेवढी पवित्र होती. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. सोमवारचा दिवस आहे का. मामांचा जो जन्म झाला तो वार म्हणजे सोमवारचा दिवस आहे. किती वाजता? 4:23 किती तारखेला झाला? 3 ऑक्टोबर 1892 झाला. मी सांगितलं तुम्हाला मामांनी माता सुंदराबाईंच्या पोटी जन्म घेतला. त्याचं कारण असं आहे की माता सुंदराबाईंची तेवढी कुस पवित्र होती. त्या पवित्र होत्या, त्या सात्विक होत्या, त्या अधिकार संपन्न होत्या. म्हणून मामांनी त्यांच्या पोटी हे धन्य महाराज जन्म दे संसारी. धन्य महाराज जन्म दे संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्म दे संसारी. धन्य महाराज जन्म दे संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. जे जाते अंधारी नारायण. जे जाते अंधारी हरे नारायण. जे जाते अंधारी नारायण. चारे नारायण. नारायण गाय नारायण
माता पिता तयाचिया. बघा, अशा मुलांना जन्म देणारी ती माता धन्य आहे. अशा संतांना जन्म देणारी ती माता संत्या धन्य आहे. म्हणून मामांनी सुंदराबाईंच्या पोटी जन्म घेतला. मी सांगेन तुम्हाला मामांची कथा, नीट ऐका. विकू द्या. कथा सांगतो आदमापूरची, देव कस हो अवतरला. भाव भक्तीच्या भंडाऱ्याचं सत्व आम्हाला सांगितलं. चांग भल चांग भल बाळू मामाचं चांग भल, चांग भल चांग भल बाळू मामाचं चांग भल. चांग भले बाळू मामाचं चांग
विधिवत केलं जन्म झाला दैवी लीला बारस हे विधिवत केलं धनगराना या देवाचं नाव बाळा पाठवलं धनगराना या देवाचं नाव बाळा पाठवलं काळ लोटला बाळ वाढला दिवस पुढं हो चाललं काळ लोटला बाळ वाढला दिवस पुढं हो चाललं मायाप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहील चांग भल बाळू मामाचं चांग भल बाळू मामाचं चांग भल बाळू मामाच्या नावानं सॉंग बरे मामाच्या नावानं सॉंग बरे या ठिकाणी मामांचा जन्म झाला गरीबाचं घर काय त्या आनंद आहे गरीबाच्या घरात महाराज कमळ हे नेहमी चिखलातच उगवतं बर का कमळ हे आपण बागेत उगवलेलं पाहिलंय का नाही जसं कमळ चिखलात उगवतं तसं संत पण गरीबाच्याच पोटी जन्म घेतात मी तुम्हाला सांगेन की मामा हे संत आहेत किंवा देव आहेत यात वाद करत बसू नका कारण ज्या ज्या देवांनी ज्या संतांनी या देवाचा अवतार घेतलाय ते देवाचेच अवतार आहेत सगळे बरं का मामांचा अवतार म्हणजे कुणाचा अवतार आहे हो रुद्राचा अवतार थोरियो राहतो अद्वापुरा अवतार तोरयो रातो आत्मापुरा मधुळणी भंडारा जाणवेची अमृतधारा उदळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी पेटा मस्तकी जला सोन्याची किनारे तिचे रूप मनोहर सदा तलवार बाळू बाबा वैदव 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 गाणे मीन केलं वैदव 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 बाळू मामा वैदव 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 ज्ञान भेट गेलं पैदव 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 बाळू बाबा वैदव 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 गाणे मीन केलं वैदव 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 बाळू मामा वैदव 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 ज्ञान भेट गेलं पैदव 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 बाळू मामाच्या नावानं चांगले विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला मी तुम्हाला सांगेन की मामांच्या दरबारामध्ये एवढी ताकद आहे तुम्ही येताना जरी रडत रडत आला जाताना हसत हसतच जाणार हा माझा विश्वास आहे बघा फक्त आपण त्या भक्तिभावानं तेवढं इथं आलं पाहिजे एक सांगू या मामांच्या दरबारात येताना ना आपली जी फुगिरी आहे ती त्या मंदिराच्या बाहेरच काढून येत जा बरं का इथं आत काय मामांपुढं चालत नाही या जगात सगळ्यात मोठ्या देवऋषाचं नाव काय आहे माहितीये का संत बाळू मामा म्हणून आपली जी अंगातली फुगिरी आहे ना या दरबारामध्ये येताना बाहेरच काढत जा विठ्ठल तुम्हाला सांगेन की मामाच्या दरबारामध्ये एवढी ताकद आहे मामांचं कामच आहे दुःखी जीव आला की त्या दुःखितांचं अश्रू पुसणं दुःखितांच्या पीडा नष्ट करणं तुम्हाला कुठलीही बाधा असू द्या भूतबाधा असू द्या करणी बाधा असू द्या प्रेतबाधा असू द्या मामांचं कामच आहे मामाने त्यासाठीच अवतार घेतलेला आहे
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आदमापूरचा बाळू मागार व्यासार आदमापूरचा बाळू मागार व्यासार आदमापूरचा बाळू मामा गार व्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गार व्यासारखा अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गार व्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गार व्यासारखा चुकणार नाही जीवनभर तुमची वाट चुकणार नाही जीवनभर तुमची वाट चुकणार नाही जीवनभर कधी वाट चुकणार नाही जीवनभर कधी वाट चुकणार नाही जीवनभर तुमची वाट चुकणार नाही जीवनभर तुमची तावर दया कर आरशासारखा तावर दया कर आरशासारखा आदमापूरचा बाळू आदमापूरचा बाळू मामा गार व्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गार व्यासारखा अडवायला उंबऱ्यासारखा बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग बरे सांग बरे आदमापूरचा बाळू मामा गार व्यासारखा 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 विठ्ठल आता आपण अभंगाकडे वळू हं? वळायचं का वळायचं का संपवायचं कीर्तन हा चिंतनाकडे थोडं वळू चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त एक पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया आदमापूरच्या देवराया आदमापूरच्या देवराया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे आदमापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. ऐका
परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत नाही, परमार्थामध्ये अवस्थेला किंमत आहे. जर परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत असती तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पहिलं दर्शन दुर्योधनाला दिलं असतं. पण ज्या अर्थी भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाच्या सगळ्या गोष्टीचा त्याग करतात आणि विदुर काकाच्या झोपडीत जातात, त्या अर्थी परमार्थात व्यवस्थेला किंमत नाही, परमार्थात अवस्थेला किंमत आहे. विठ्ठल 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 लक्षात येण्याकरता एक दृष्टांत सांगते, नीट लक्ष देऊन ऐकायचं बरं का. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध निश्चित झालं त्यावेळेस शिष्टाई करण्याचे निमित्ताने भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे जाण्याचे ठरवतात. त्यावेळेस पांडव म्हणतात, देवा तू आमच्या करता एवढं खालचं काम करू नको. पण देवाला माहित होतं एखाद्याने शिष्टाई केली आणि ती जर शिष्टाई दुसऱ्याने मोडली, मग जे काही पाप असेल ते शिष्टाई मोडणाऱ्याला लागतं. हे देवाला माहित होतं, कारण देव कसा आहे, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. युद्धामध्ये जे काही नुकसान होईल, जे काही हानी होईल, जे काही पाप होईल ते शिष्टाई मोडणाऱ्याला लागतं. म्हणून देव दुर्योधनाकडे जाण्याचे ठरवतात. त्यावेळेस परत पांडव म्हणतात, देवा तू आमच्या करता एवढं खालचं काम करू नको. बघा मी सांगेन तुम्हाला की देव हा भक्ताचा भाव पाहत असतो. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्यागरी बक्षी प्रल्हादाचा. चर्मरुंग लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेलेविनी. शेलेवेने सजन कसा या विकू लागे मास माया सावतास सावतास कृपू लागे. कृप लागे. बघा देव हा भक्ताचा भाव पाहत असतो. देव दुर्योधनाकडे जाण्याचे ठरवतात. त्यावेळेस ती बातमी दुर्योधनाच्या कानावरती येते. त्यावेळेस दुर्योधन देवाची अशी व्यवस्था करतो की देव हा फक्त आपल्याच बाजूने उभा राहिला पाहिजे. बघा मी कशा करता सांगते, परमार्थात व्यवस्थेला किंमत नाही, परमार्थात अवस्थेला किंमत आहे. याच्या करता विठ्ठल 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 ऐका दुर्योधनाने देवाची काय व्यवस्था केली आहे का. देवाला एक दिवस राहण्यासाठी मोठा महाल उभा केला. त्या महालाकडे जेवढ्या काही वाटा येतात त्या वाटेवरती फुलं हातरली, ढोल ताशांचा नाद होतोय, दासदाशा उभ्या केल्या. देव आले, पंचपक्वानांचं दाट देवा समोर आहे. दुर्योधन देवाला म्हणतो, या देवा बसा, देवा पाहुणचार घ्या. त्यावेळेस देव दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना मी ज्या कामासाठी आलो आहे ते काम आपण पहिल्यांदा करू. त्यावेळेस दुर्योधन देवाला म्हणतो, देवा आधी पाहुणचार घ्या. त्यावेळेस देव दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना नीट लक्ष देऊन ऐका. दुर्योधना पांडवाला जगण्याकरता फक्त 5 गाव दे. किती गाव दे? 5 गाव दे. त्यावेळेस दुर्योधन देवाला म्हणतो, देवा 5 गाव ही खूप लांबची गोष्ट आहे, पण मी सुईच्या टोकावर जेवढी जागा आहे ना तेवढी जागा सुद्धा मी या पांडवांना देणार नाही. हे आमचं भांडण आहे, हे आमचं आम्ही बघू. तो आमचा पाहुणा आहेस, तू पाहुणचार घे. त्यावेळेस देव दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना तुला माझी शिष्टाई मान्य नाही, त्यामुळे मी तुझा पाहुणचार घेणार नाही. तुम्हाला सांगू कुठं जेवावं याला सुद्धा शास्त्र आहे. एक सांगू, अतिप्रेम असल तर तिथं माणसानं जेवावं.
जास्त आग्रह होत असेल तर तिथं माणसानं जेवावं. आणि तिसरं, आपण जर भुकेनं व्याकुळ झालेलो असेल तर तिथं माणसानं जेवावं. पण यापैकी कोणतीही गोष्ट तुझ्या ठिकाणी बसत नाही, त्यामुळे मी तुझा पाहुणचार घेणार नाही. जर तुला माझी शिष्टाई मान्य असती तर मी तुझा पाहुणचार घेतला असता. जर तुला माझी शिष्टाई, जर तुझं माझ्यावरती प्रेम असतं तर तू शिष्टाई मान्य केली असती. पण ज्या अर्थी तुला शिष्टाई मान्य नाही त्या अर्थी तुझं माझ्यावरती प्रेम नाही, त्यामुळे मी तुझा पाहुणचार घेणार नाही. पाहुणचार काय, मी तर पाणी सुद्धा पिणार नाही. देव उद्धवाला हाक मारतात, उद्धवजी चलो विदुरा घर जाओ, उद्धवजी चलो विदुरा घर जाओ. उद्धवा चला विदुर काकांच्या घरी जाऊ. आता विदुर काकांचं घर म्हणजे काय, अरण्यातील पर्णकुटी, छोटीशी झोपडी. काकांना कळालं जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या घरी येत आहेत. काकांना फार आनंद झाला. काकींना सांगितलं की जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या घरी येत आहेत. काकींनी लगेच सडा समर्जन केलं, रांगोळी काढली आणि काका देवाला फळ आणण्याकरता अरण्यामध्ये गेले. कुठे गेले, अरण्यामध्ये गेले. ऐका मी कशा करता सांगते. परमार्थात व्यवस्थेला किंमत नाही, परमार्थात अवस्थेला किंमत आहे. याच्या करता विठ्ठल विठ्ठला विठ्ठला काका देवाला फळ आणण्याकरता कुठे गेले, अरण्यामध्ये गेले. आता बघा तेवढ्यात देव काकांच्या दारात हजर झाले, उपस्थित झाले. देवाने काकांच्या दरवाजावरती, झोपडीच्या दरवाजावरती थाप टाकली. पण काका म्हणून आवाज दिला, पण प्रकार असा घडला, दरवाजा मात्र काकीने उघडला. तर ज्या काकीचे डोळे भगवंताच्या दर्शनासाठी आथुरलेले होते, तो जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा काकींच्या डोळ्या समोर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. बघा काकी देहभान विसरून गेली. पाहिला पाहिला नंदाचा नंदने, पाहिला पाहिला नंदाचा नंदने, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हे पाहिला पाहिला नंदाचा नंदने, पाहिला पाहिला नंदाचा नंदने. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हे तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल माता, तेन वेदियले तेन वेदियले तेन वेदियले माता. पाहिला पाहिला नंदाचा नंदने, पाहिला पाहिला नंदाचा नंदने. तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, तेने वेदियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. बघा काकी देहभान विसरून गेली. काकीने देवाला बसण्याकरिता पाठ ठेवला, पण प्रकार असा घडला, देवाला खाली बसवलं आणि काकी स्वतः त्या पाठावरती बसली. जवळच काही केळी पडल्या होत्या, त्या केळी काकींनी घेतल्या, त्या केळी काकींनी सोलल्या. त्या केळीतला आतला गर असतो ना, तो गर काकी स्वतः खाऊ लागली आणि साली मात्र देवाला देऊ लागली. बघा देव हा भक्ताचा भाव पाहत असतो. देव हा भक्ताचा काय पाहत असतो, भाव पाहत असतो. तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, ती किती पैसा आहे,
त्याचं देवाला काही सुद्धा घेणं देणं. काही न लगे एक भावाची कार काही न लागे भावची कारणे काही न लगे एक भावाची कार काही न लागे भावची कारणे तुका म्हणाला विठ्ठलाचे तुका म्हणाला विठ्ठलाचे तुका मनाने विठोबाची तुका मनाने विठोबाची तोर प्रेमाचा मुकेला तोर प्रेमाचा मुकेला प्रेमाचा भुकेला थोरा प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला 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 तोरा प्रेमाचा भुकेला तोरा प्रेमाचा भुकेला काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठ्ठलाची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. बघा देव हा फक्त भक्ताचा भाव पाहत असतो. तुमच्याकडे किती श्रीमंती आहे किती पैसा आहे याचं देवाला काही सुद्धा घेणं देणं नसतं. बघा मी कशा करता सांगते, परमार्थात व्यवस्थेला किंमत नाही, परमार्थात अवस्थेला किंमत आहे. याच्याकरता बघा मी काय सांगत होते, जवळच काही केळी होत्या, त्या केळी काकींनी घेतल्या, त्या सोलल्या, आतला गर असतो ना गर केळीचा, त्या स्वतः खाऊ लागल्या, पण साली मात्र देवाला देऊ लागल्या. तेवढ्यात काका आले. अगं काय करतेस? काकी भानावरती आली बर का. काकी भानावर आली. काकी एका साईडला निघून गेली. या झालेल्या सर्व प्रकाराची काकांनी देवासमोर माफी मागितली. याचं काहीतरी प्रायचित्त म्हणून आता काका खाली बसले आणि देवाला मात्र पाटावरती बसवलं. आता नीट लक्ष देऊन ऐका बरं का, ही तर खरी येईल. आता काय झालं, काका खाली बसले आणि देवाला पाटावरती बसवलं. जवळच काही केळी होत्या, त्या केळी काकांनी घेतल्या, त्या सोलल्या, आतला गर असतो का गर, ते काका केळीचा गर देवाला देऊ लागले आणि साली मात्र स्वतः खाऊ लागले. त्यावेळेस जगाच्या मालकाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काकांना प्रश्न केला, का हो काका, मगाची केळी काय संपली काय? तर मला सांगा, देव मगाशी केळी खात होता का? मग काय खात होता? साली. म्हणून परमार्थात व्यवस्थेला किंमत नाही, परमार्थात अवस्थेला किंमत आहे. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 बाळूमामाच्या हो मामा तुमच्या दर्शनाचे मन माझ्या
गुलाबावानी गोड नाव तुमचं काळू मामा गुलाबावानी गोड हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा वाचता हा विश्वज्वार शंभूचा अवतार राणीवनी डोंगरात राखतो मेंढरे राणीवनी डोंगरात राखितो मेंढर राणीवनी डोंगरात राखितो मेंढर बाळ मामा काढतो या पायाचा काटा बोला बोला बाळू माच्या नावाने सांग बोला बरं बोला बाळू माच्या नावाने सांग बरं गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हात काठी घोकड पाठी धनगर मोठा हात काठी घोकड पाठी धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा म्हणून अशा अवस्थेमध्ये पोचलेल्या संतांच्या समागमाची इच्छा तुकोबाराय करतात. म्हणून आई जीवनात संतांची संगत ही फार महत्वाची गोष्ट आहे, पण ती महत्वाची वाटत नाही ना, ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. काही गोष्टी जीवनामध्ये अनावश्यक असतात, अत्यावश्यक नसतात, पण माणसाला त्याच गोष्टीची गरज वाटते. बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये आवश्यक नाहीत. मला सांगा, दारू पिणं हे कुठे माणसाच्या जीवनात आवश्यक आहे का? हा, दारू जीवनात पिलीच पाहिजे का? का जो पित नाही त्याचा संसार सुखाचा होत नाही, का त्याचा उद्धार होत नाही, असं कुठं लिहिलंय का? हा? दारू पिणं हे माणसाच्या जीवनात आवश्यक नाही, तरी सुद्धा माणसाला त्या गोष्टीची गरज वाटते. तुम्हाला सांगू, दारू पिणं, पत्त्या पिसणं, जुगार खेळणं, मटका खेळणं, ही सगळी दुर्व्यसनं आहेत देवा. पण ही सगळी दुर्व्यसनं माणसाला जवळची वाटतात, आपलीशी वाटतात. आणि जीवनामध्ये संतांची संगत ही महत्वाची असताना सुद्धा ती महत्वाची वाटत नाही, ही खरी लाजिरवाणी गोष्ट आहे. आता तुम्ही मला म्हणताल, महाराज तुम्हाला जसं कळतंय तसं तुम्ही परमार्थात दिसताय, म्हणून तुम्हाला कदाचित वाटू शकतं की जीवनामध्ये संतांची संगत ही फार महत्वाची आहे. पण तुमच्या समोर हा सगळा समाज बसलाय ना, तो सगळा समाज संसारिक आहे. हा सगळा समाज संसारिक आहे. मग तो समाज तुम्हाला म्हणेल, महाराज तुम्ही म्हणताय खरं, पण ते संत जर आमच्या संसारात आले ना, तर आमच्या व्यवहाराला घोटाळा होईल, म्हणून ते मदीना आलेले बरे. मग तुम्ही कसं काय म्हणता की जीवनामध्ये संतांची संगत ही फार महत्वाची आहे? चला, त्याची एक मी मार्मिक बाब तुम्हाला सांगते, जी की तुम्हाला स्वीकारावी लागेल. आता सर्व प्राणी मात्रांची मूलभूत आकांक्षा जर काय असेल, तर ती आहे सुख मिळणं, बरोबर की नाही? तर सकल मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, वाटतं की नाही, मी समाधानी असलो पाहिजे, मी श्रीमंत असलो पाहिजे. महिला मंडळ, तुम्हाला शेजाऱ्याचा बंगला बघून असं वाटतं ना, नवऱ्याला म्हणा, अहो आपल्याला पण बांधा की बंगला, आ वाटतं का ना? शेजाराच्या बाईची, शेजारणीच्या अंगावरची साडी जर महागाची बघितली, तिची जर 2000ची असली तर आपल्याला वाटतं आपली 4000ची असावी. हा, वाटतं का नाही? नाही वाटत? वाटतं. तुम्ही खोटं बोलताय. मामाच्या दरबारात तरी खरं बोला की. हा, प्रत्येकाला वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे. या सुखाच्या आशेनं प्रत्येक जीव आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो, परिक्रमा करत असतो, पण सुख काय पदरात पडत नाही. माझे जगद्गुरु तुकोबाराय नाथाच्या अभंगामध्ये सांगतात, सर्व सुखाची आशा जन्म, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला, इंडेता दिशा चिन
आशेत आपला जन्म निघून जातो. बघा एक दृष्टांत सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. पूर्वीच्या काळी तेल काढण्याकरता बैलगाणे असायचे. काय असायचे? आता अलीकडे मोठमोठ्या फॅक्टरी निघाल्या, तो विषय द्या सोडून. पण पूर्वीच्या काळी तेल काढण्याकरता बैलगाणे असायचे. त्या बैलाला चालवण्याकरता, त्याला मारण्याकरता कोणी माणूस लागू नये म्हणून त्याच्या मानावर एक झोल असायची बरं का. ते अशी युक्ती करायचा की त्या बैलाच्या मानावर एक झोल असते ना, त्या झोलाला एक वावभर अशी पुढे एक काठी बांधायचा आणि त्या काठीला हिरवी गार गवताची पेंडी बांधायची. आता ती हिरवी गार गवताची पेंडी बैलाला मिळावी म्हणून बैल पुढं चालत राहायचा. पण जसा बैल पुढं जायचा तशी तशी ती पेंडी पण पुढं जायची. जसा तो बैल तशी तुमची आमची सगळ्यांची स्थिती आहे. हे केल्याने सुख मिळेल, ते केल्याने सुख मिळेल, पण पदरात काय सुख पडत नाही. मला सांगा, आजपर्यंत आपण थोडे कष्ट केले का? थोडी मेहनत घेतली का? पडलं का पदरात सुख? नाही पडलं. महाराज तुम्हाला सांगू, साधन जर चुकलं ना तर मनुष्याला अपेक्षित साधनांची प्राप्ती ही होऊच शकत नाही. चला त्याची एक लौकिक युक्तिवाद तुमच्या समोर मांडते. एका मनुष्याला पेढे पाहिजे होते. काय पाहिजे होते? मला ऐकू येत नाही. काय पाहिजे होते? पेढे पाहिजे होते. ते गेलं चपलीच्या दुकानात. त्याला पेढे भेटतील का? काय भेटतील? जोडे भेटतील. भल्या माणसा, हुशार माणसा, तुला जर पेढे हवे असतील तर तू ही लाईन सोडून दे आणि स्वीट मार्ट मध्ये जा, तिथे तुला पेढे भेटतील. तसा आपण प्रयत्न करतोय. हे केल्याने सुख मिळेल, ते केल्याने सुख मिळेल, पण संसारात सुख काही हे सुख नाही गोटे आणि या संसारात 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 हे माया हवे बरी वो मुनका माया हवे बरी वो मुनका दुःख बांधवाडी आये हाय संसार दुःख बांधवाडी आये हाय संसार माया हवे बरी वो मुनका वाया हवरे वाहू नका दुःख बांधवारे आगे हा संसार दुःख बांधवारे आगे हा संसारात सुख नाही. मला संसार कसा आहे? संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ. बघा संसारात सुख नाही तरी पण आपण संसारात कसं राहतो? गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा तो तुटून येतो पण निघून येत नाही. मला वाटतं संसारात कसं राहावं? असून नसल्यासारखं. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे
नाही म्हणजे सुख नाहीच का? नाही, असं नाही. संसारात सुख आहे, सुख आहे, पण ते कुठे आहे? एकमेव परमात्म्याच्या पांडुरंगाच्या चरणाच्या ठिकाणी. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सुखरूप तुझ्या ऐसा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो. बघा, म्हणून सुख संसारात नाही, म्हणून त्या देवाला एकदा आपलंस करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविना जीवा सुख नाही, त्याशिवाय तुम्हाला सुख मिळू शकत नाही. मग देवा, आता आम्हाला संतांची संगत करायचे, तुम्ही म्हणला आम्ही त्या वृत्तीचे झालो, आता आम्हाला संतांची संगत करायचे, पण ती कोणत्या प्रकारे करायची, कशी करायची? अभंगाचं प्रथम चरण. संत समागम एखादी परी, 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 भावे त्यांच्या द्वारी श्वान याते. संत समागम एखादी परी, भावे त्यांच्या द्वारी श्वान याते. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. संत समागम एखादी परी, गोविंदाचे दर्शन याते, गोविंदाचे दर्शन याते, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते. संत समागम एखादी परी, भावे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे विठ्ठल. जर त्या आव्याच्या भोवताली फिरत होती, आरडत ओरडत भोवताली ती ओरडत फिरायची. मग राखा कुंभाराच्या लक्षात आलं की त्या मांजरीची पिलं कुठल्या तरी डेऱ्यात राहिली. राका कुंभार रडू लागले. आता जाळ तर झालाय, डेरे तर तळाला लावले, आता पिलांचा कोळसा होणार, म्हणून राका कुंभार रडायला लागले. आता एवढीशी त्यांची मुलगी वंका ती जवळ आली बापाच्या. का हो बाबा, का रडता? त्यावेळेस राका कुंभार म्हटले, बाळा, या मांजरीची पिलं कुठल्या तरी डेऱ्यात राहिली, आता डेरे तर तळाला लावलेत, जाळ चालू आहे, पिलांचा कोळसा होणार, म्हणून रडतो. बघा, त्यावेळेस एवढीशी मुलगी वंका काय म्हणते, बाबा तुम्ही मला सांगितलं ना की भगवंताने रक्षागृहातून पांडवांचं रक्षण केलं, अग्नीतून प्रल्हाद वाचवला, मग ज्या देवाचा आपण रात्रंदिवस भजन करतोय तो देव आपलं पिलं वाचवणार नाही का? तो पांडुरंगच आपली पिलं वाचवणार. त्यावेळेस राका कुंभार म्हटले, वंका बाळा, असं जर घडलं ना तर मी अख्खं सगळं वाटून देईल, पंढरपुरामध्ये वैराग्य धारण करीन. तर बघा, 3 दिवस अग्नी चालू आहे. 3 दिवसानंतर अग्नी शांत झाला. 3 दिवसानंतर अग्नी शांत झाला. राका कुंभार उठले, एक 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 माठ काढायला सुरुवात केली. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. एक 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 माठ काढायला सुरुवात केली आणि खालच्या लाल बुंद झालेल्या माठातून त्या माठात पिल्ले उड्या मारत होती. बघा, ऐका, पिल्ले काय करत होती? उड्या मारत होती. राका कुंभार रडायला लागले. मुलगी लांब होती. काय झालं बाबा, पिल्ल मेली ना? राका कुंभार म्हटले, नाही बाळा, हे बघ हे बघ,
पिल्ले खेळतायत. बघा, विठ्ठल विठ्ठल खेळतात ती पिल्ले डेऱ्यात. हे बघ पिल्ले डेऱ्यात खेळतायत. आता ठरल्याप्रमाणे राका कुंभाराने सगळं वाटून दिलं. आता उपजीविकेचं साधन काय, खायचं काय, म्हणून ते तिघ जण काय करायचे माहितीये का, जंगलात जायचे, ते लाकडं गोळा करायचे, त्या तिघांच्या मोळ्या बांधायच्या, गावात आणायच्या, विकायच्या. त्या बदल्यात ते पैसे नव्हते घेत, ते डाळपीठ घ्यायचे खायला. एक दिवस काय झालं, राका कुंभाराची मुलगी वंका आणि नामदेवरायाची मुलगी आऊ या दोघी सारख्या वयाच्या चंद्रभागेमध्ये स्नान करायला धुणं धुवायला गेल्या. आणि त्या नामदेवरायाच्या मुलीच्या आऊचा धुण्याचा शिंतोडा राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावरती आला. म्हणजे कोणाच्या आला, वंकाच्या. त्यावेळेस वंका आऊला म्हटली, ये रे म्हणे बाई शिंतोडे उडतेल, मी वैराग्यवान भक्ताची मुलगी आहे, मी तुझा शिंतोडा सहन करणार नाही. त्यावेळेस नामदेवरायांची मुलगी म्हणती, तुझा बाप नाटक करतो म्हणे, तुझा बाप नाटक. त्यावेळेस राका कुंभाराची मुलगी म्हटली, गप, तुझा बाप काय नाटक करतो मला माहितीये की. लोकांनी माझ्या देवाच्या पाया पडावं म्हणून तुझा बाप देवासमोर, माझ्या देवाच्या समोर पायात घागरे घालून नाचतो म्हणे. आऊच्या डोळ्यातच पाणी आलं. आऊ गेली नामदेवरायाकडं. तर नामदेवरायाकडे गेली, म्हटली, बाबा, राका कुंभाराच्या मुलीने तुमचा उद्धार केला, लोकांनी संत म्हणावं म्हणून देवाच्या पुढे पायात घागरा घालून नाचतो म्हणे. त्यावेळेस नामदेवराय म्हटले, आऊ शांत हो, मी देवालाच जाऊन विचारतो. आता नामदेवराय देवाकडे आले. आल्याबरोबर नामदेवरायाने देवाला सांगितलं असं असं झालं म्हणून. आता नामदेवराय म्हटले, हो का देवा, मला तर काही खरं वाटत नाही, राका कुंभाराने वैराग्य घेतलं हे मला काय खरं वाटत नाही. आता देव म्हटले, मग आपण परीक्षा घ्यायची का. मग नामदेवराय म्हटले, हो चालतंय, ठीक आहे. बघा आता परीक्षा घ्यायला कोण, तिघ जण. कोण, ऐका, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब आणि नामदेवराय हे तिघ जण ह्या तिघांची परीक्षा घ्यायला गेले. कुठं गेले, ते जिथं जंगलात त्या मोळ्या बांधायला जायचे तिथं गेले. तिथं गेल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेबांनी हातातलं सोन्याचं कंगन असतं ना, ते टाकलं तिथं. टाकल्याबरोबर राका कुंभाराने ते बघितलं, लांबूनच बघितलं आणि निघून गेले. देवाला आनंद झाला. तेवढ्यात राका कुंभाराची पत्नी आली, बंका. तिनं पण तसंच केलं. आता देवाचा आनंद काय गगनात मावना. देव नामदेवरायला म्हणतात, बघितलं का माझ्या राका कुंभाराचं वैराग्य. मग नामदेवरायांनी मान हलवली. मान हलवल्या तितक्यात परत अजून बंका माघारी आली. आता देवाला फुटला घाम. ऐका, देवाला घाम फुटला, पण ती घेण्यासाठी नव्हती आली बरं का. तिची मुलगी वंका माग होती. मग ती चालत चालत सोन्याच्या मोहात अडकल. मग त्यांच्या कुळाला कलंक लागेल म्हणून तिनं काय केलं, अशी 2 मोठ वंजळ माती घेतली आणि त्या सोन्यावर टाकली आणि निघून गेली. मग देवाचा जीवात जीव आला. जीवात जीव आल्याबरोबर वंकाने हा सगळा प्रकार बघितलेला होता. तर वंका म्हटली, इथं आई बाबांनी असं केलंय, माती टाकली, कशावर नेमकी माती टाकली. वंका गेली बघायला. वंकानं काय केलं, ती माती अशी साईडला सारली आणि जी मोठमोठ्यानं रडायला लागली, बाबा. आई बाप मला लांबच होते, काय झालं बाळा. त्यावेळेस वंका म्हटली, पश्चाताप झाला बाबा. म्हणजे काय करता, या मातीवर माती टाकायची काय गरज होती तुम्हाला. आता ते आई बाप जवळ आले आणि वंकाला कवटाळून घेतलं. बेटा, तू पुढं आमच्या पुढं गेलीस, आम्ही सोन्यात आणि मातीत फरक समजत हे होतो. सोने रुपया मृत्यु के समान मानिक पाषाण कण जैसे मानिक पाषाण
नाही म्हणून सर्वांनी एकदा हात वर घ्या. विठोबा रखुमाई टाकला वेताई मानिताई पुढे या मानिताई नागराताई पुढे या हात घालण्यासाठी पुढे या वैशाली माने कमला काय पुढे या हार घालायला उठा लवकर हरि जय जय चांद ढोल वाजतो मामाचा जमीन चालतो चांद ढोल वाजतो मामाचा जमीन चालतो आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो चांद ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो चांद ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो आत्मापुरात उतळीचा बंडा आत्मापुरात उतळीचा बंडा सोनवानी मामाचा दरबार दरबार रे सोनवानी मामाचा दरबार सोन्यावानी मामाचा दरबार मामाचा सोन्यावानी मामाचा दरबार आत्मापुरात माणूचा बंडा आत्मापुरात उतळीचा बंडा हात वर घ्या. बोला 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 चलावर चांग बरे सोनवानी मामाचा दरबार दरबार रे सोनवानी मामाचा दरबार सोन्यावानी मामाचा दरबार मामाचा सोन्यावानी मामाचा दरबार हात वर घ्या सगळ्यांनी. आता तुम्ही सगळे शांत राहायचा. एक दोनच सगळ्यांनी तुम्ही शांत राहायचं. टाळ वाजवायचं नाही, पक्का वाजवायचं नाही. तर माझ्या पाठीमागं म्हणायचं म्हणचाल ना. महिला मंडळ हात वर घ्या की घ्या. पुरुष मंडळ तुम्ही पण घ्या घ्या. म्हणचाल ना माग. हा. बाळू मामा हो बाळू मामा बाळू मामा हो बाळू मामा म्हणा. हा असं हा बाळू मामा हो बाळू मामा बाळू मामा हो बाळू मामा. हा बाळू महाराज वाजवा. बाळू मामा हो बाळू मामा 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 बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा संत समागम एखादे परिभावे त्यांचे द्वारी श्वान याती ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे नाम राम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे तुका मने सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे
या अभंगावरती माझ्या बुद्धीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. काही बरोबर असेल तर ते माझ्या गुरुवर यांचं, काही चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष. झालेली सेवा मामांच्या चरणी समर्पित करते. माझे गुरुवारी हरिभक्तपरायण वैष्णविता दायगुडे पाटील, हरिभक्तपरायण जीवन महाराज दायगुडे यांच्याही चरणी समर्पित करते. गुरुवर्य कुरेकर बाबा यांच्याही चरणी समर्पित करते. माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानोबा राया